रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी।
आदर वापर खुमाने देवर नरवधकाचे आदर वापर खुमाने देवर हा विठ्ठल वर वतो हा माधव वर हा माधव वर वतो हा माधव वर तो हा विठ्ठल वर तो हा माधव वर महामाधव वर तो हा माधव वर जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हॅलो 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 घुमतोय थोडं हॅलो 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 सद्गुरु नायके कृपा केली पूर्ण सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके कृपा केली पूर्ण सद्गुरु नायके कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज वस्तुदावे माझी मज निज वस्तुदावे माझी मज सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली नायके पूर्ण कृपा निज वस्तू दाविली माझी मज वस्तुदावे माझी मज निज वस्तुदावे माझी मज माझे रूप मज दाविली डोळा माझे सुख मुद दाविले डोळा माझे रूप मज दाविली डोळा माझे सुख मुद दाविले डोळा दली प्रेम कळा दान मुद्रा दिदले प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिदले प्रेम कळा ज्ञान मुद्रा दया उतराई भावे कवण्या दया गुणे उतराई व्हावे कवड्या गुणे दया उतराई भावे कवण्या गुणे उतराई व्हावे कवड्या जन्म नाही नाही ऐसे केले जन्म नाही येणे ऐसे केले जन्म नाही येणे ऐसे केले माझे रूप मज दाविली डोळा माझे सुख मद दाविले डोळा माझे रूप मज दाविली डोळा माझे रूप मद दाविले डोळा दली प्रेम कळा दान मुद्रा दिदले प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिदले प्रेम कळा ज्ञान मुद्रा राम म्हणे की दाविले सोया नाना म्हणे निखिल दाविले सोया दाविले सोया नाना म्हणे निखिल दाविले सोया सराये पाय विठोबाचे नवी करावे पाय विठोबाचे नवी करावे पाय विठोबाचे राम म्हणे दाविले सोया नाना म्हणे निखिल दाविले सोया दाविले सोया नाना म्हणे निखिल दाविले सोया सरावे पाय विठोबा
सद्गुरु नाई के सद्गुरु नाई के हो पूर्ण कृपा के सद्गुरु नाये हो पूर्ण कृपा केले सद्गुरु नाये हो सद्गुरु नाई के सद्गुरु नाई के हो पूर्ण कृपा केली सद्गुरु सद्गुरु नाये हो पूर्ण कृपा केली सद्गुरु नाई ओ
सुख माझ दाविले डोळा माझे सुख माझ विठ्ठल 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 पूर्ण कृपा केली विको बंद करा एकदम बंद करा निज वस्तू दाविली माझी मज माझे रूप मज दाविले डोळा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा तया उतराई व्हावे कवण्या गुणे जन्मा येणे नाही ऐसे केली माझे रूप मज दाविले डोळा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा नामा म्हणे निकीज लाविली सोय धरेले किंवा न विसरावे पाय विठोबाचे माझे रूप मज दाविले डोळा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी चरण संताची चरण संताची दुसरी चरण संताची संत कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार
रामचरण सरोजम सांद्रटीला बुधावम जगरणी तपानी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलास्यम विठ्ठलम चिंतयामि सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याधेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः सीतानाथ समारंभात श्रीरामाय मध्यमा अस्मदाचार्य पर्यंत वंदे गुरु परंपरा जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण ते सद्गुरूचे नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा त्या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सद्गुरु नायकी कृपा केली पूर्ण निज वस्तू दाविली माझी मज माझे रूप मज दाविले डोळा दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त पंढरपूर निवासी भक्त शिरोमणी प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा चार चरणाचा गुरूंची आपल्या जीवनामध्ये कृपा झाल्यानंतर काय परिवर्तन घडतं याचं चिंतन सांगणारा चार चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेले आहेत विठ्ठल विठ्ठल विकू नका ठेवू याला अजिबात हॅलो हॅलो विठ्ठल विठ्ठल त्याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे थोडासा परिहार आणि वक्त्याचं ते कर्तव्यच असतं ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी इथं आल्यानंतर त्या कार्यक्रमाचं स्वरूप आपल्यापर्यंत आपल्या वक्त्याच्या माध्यमातून गेलं पाहिजे प्रातिभाषिक स्वरूपाचा आपला हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाकरता मोठमोठ्या महात्म्यांचं योगदान प्रेरणा आपल्याला लाभलेली आहेत हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान गुरुवर्य हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज सकारामपूरकर यांच्या प्रेरणेतून तसे यांच्या आधी मोठमोठे गुरुजनांची मी फोटो बघितले प्रतिमा बघितली आणि मोठी प्रेरणा आहेत आशीर्वाद आहेत आणि त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुस्थानी असणारे आमचे भानुदास महाराज यांच्या माध्यमातून आणि हरिभक्तीपरायण जगदीश महाराज यांच्या मार्फत मला मिळालेलं निमंत्रण आणि या माध्यमातून तुमच्या झालेला दर्शनाचा लाभ विठ्ठल विठ्ठल आज थोडा विषय वेगळा आहे माझ्याही बाबतीत आणि तुमच्याही बाबतीत परंतु आज एक दिन विशेष आता सहज डायरी उघडली तसं कीर्तनकारांनी हे नियम पाळावेत दिनविशेषाकडे लक्ष असावं आज काय दिनविशेष आहेत आहे का कोणाला माहिती आज पुण्यतिथी आहे गोरोबा काकांची विठ्ठल विठ्ठल फक्त खंत मला एवढी वाटली आपण झोपा मोडून कीर्तनाला येतो आणि कीर्तनाला आल्यानंतर टाळी वाजवत नाही आणि कीर्तनाचा नियम आहे टाळी जर वाजवली नाही तर कीर्तनाचं पुण्य आपल्या पदरात पडत कारण तुकाराम महाराजांचे अभंग आहेत ना कीर्तनामध्ये टाळी का वाजवायची त्याची कारण सांगितली तुकाराम महाराजांनी वाहे टाळ टाळ्या टाळी
आणि होईल होळी विघ्नाची. कीर्तनामध्ये कथेमध्ये जर टाळी वाजवली, आपल्या जीवनामध्ये असंख्य अज्ञात पाप घडलेली असतात, ती कुठं जातात माहितीये का? या कीर्तनामध्ये टाळीच्या माध्यमातून. विठ्ठल विठ्ठल कोणाकोणाची गेली प्रवचन कीर्तन तुम्ही मध्ये ऐकतात. वाल्या कोळी पातकी भूमंडळी, तिने रामनामे वाजविली टाळी, आणि त्याच्या झाली पातकाची होळी म्हणून टाळी वाजवत चला. आणि या निमित्ताने गोरोबा काकांची पुण्यतिथी आहे. वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. ऐका बरं, नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. नामदेव महाराजांनी सांगितलंय बघा, भावार्थ संपलेला आहे, सगळ्यांनी हात वर करा आणि टाळी वाजवा. त्या वाळवंटामधल्या बसलेल्या सर्व वारकऱ्यांनी हात वर केले आणि टाळी वाजवू लागले, पण त्याच्यामध्ये एका वारकऱ्याला हातच नव्हते. कोणत्या? गोरोबा काकांना हात नव्हते. कारण पांडुरंगाची शपथ ज्या हाताने मोडली ते हात ठेवायचे नाही, म्हणून त्यांनी ते हात तोडलेले होते. तसेच छोटे हात वर केले, एकावर एक आदळू लागले. कुठं? पंढरपुरात वाळवंटामध्ये. कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलं हात वर करा, टाळी वाजवा. सगळ्या वारकऱ्यांनी हात वर केले, टाळी वाजवू लागले, परंतु गोरोबा काकांना हात नव्हते, एकावर एक आदळू लागले. परिणाम, गोरा थोटा भजन करी आणि कर फुटले वरच्या वरी. कीर्तनामध्ये एकावर एक हात आदळू लागले, नसलेले हात फुटले नवीन. तुम्ही कीर्तनात असून जर टाळी वाजवली नाही, असलेल्या हाताचं काय होईल मी सांगू शकत. म्हणून टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल सोपं आहे ना. नसलेले हात कीर्तनात येतात, टाळी वाजवली नाही तर असलेले जाण्याची शक्यता काय नाकारता येत. टाळी वाजवत चला. परंतु आज गोरोबा काकांची पुण्यतिथी आहे. गुरुचा महिमा, गुरुची कृपा काय असते. आणि योगायोगाने बाबांचं या ठिकाणी कथा प्रवचन चालू आहेत. योगायोगाने 12वा अध्याय आहेत, आणि 12वा अध्यायात हा भक्ती योग आहेत, आणि त्या भक्ती योगामध्ये भक्तांची लक्षणं आहेत, गुरुची लक्षणं आहेत. विठ्ठल विठ्ठल तसं वारकरी संप्रदायामध्ये या बाबतीत आपण खूप अज्ञानी आहेत. आपण कोणालाही संत म्हणतो, कोणालाही भक्त म्हणतो, पण शास्त्रामध्ये भक्ताची 2 लक्षणं सांगितली. एक आंतरलक्षण, एक बाह्य लक्षण. बाह्य लक्षण म्हणजे काय? धोतर घालणं, नेहरू शर्ट घालणे, कपाळाला गंध लावणे, गळ्यामध्ये तुळशीची माळा, टोपी किंवा फेटा झाला वारकरी. माऊली म्हणतात याला वारकरी म्हणायचं नाही. हे फक्त बाह्य लक्षण झालं. आंतरलक्षण जर वारकऱ्याचे ऐकायचे असेल, काया वाचा मने जीवे सर्वेसी उदार आणि बाप रुखमादेवर विठ्ठलाचा वारीकर, त्याला आंतरलक्षण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून बाबांचं या ठिकाणी प्रवचन मला चालू आहे. त्याच्यामध्ये भक्तांची लक्षणं आहेत आणि भक्ती योग आहेत. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे नुसतं देवपूजा करणं, त्याला भक्ती म्हणत नाही. एखादा प्रकांड पंडित आहे त्याला भक्त म्हणत नाही, त्याला भक्ती म्हणत नाही. शास्त्रामध्ये असं नारद भक्ती नावाचं शास्त्र आहे. नारदांनी भक्ती सूत्र नावाचं शास्त्र लिहिलंय. त्या सूत्रांमध्ये ज्या वेळेला एखादा भक्त भगवान परमात्म्याची भक्ती करतो, पाणी वाहतो, जल वाहतो, फुलं वाहतो, फळं वाहतो, त्याला भक्ती म्हणत नाही. नुसत्या उपासनाला भक्ती म्हणत नाही, आणि नुसत्या ज्ञानालाही भक्ती म्हणत नाही. ज्या वेळेला उपासना आणि ज्ञान बरोबर येतं त्यावेळेला भक्ती ठरते. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, स्वयंपाक करायचा ठरला ना, स्वयंपाक करायचं जर असेल ना, नुसतं अग्नी चालत नाही. स्वयंपाक करायचा असेल तर नुसतं पाणी चालत नाही. स्वयंपाक करायचा असेल तर नुसतं धान्य चालत नाही. काय लागतं त्याला? या तिन्ही गोष्टी एकत्र याव्या लागतात. उदका अग्नी धान्य झाला गडे पाक, त्यावेळेला स्वयंपाक होतो. तसं ज्या वेळेला ज्याच्या ठिकाणी ज्ञान अधिक उपासना बरोबर भक्ती. विठ्ठल विठ्ठल नुसतं ज्ञानही कामाचं नाही, आणि नुसती भक्ती. आता याच्यामध्ये जास्त अडकत नाही, आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. पण एका गावामध्ये 2 म्हातारे होते. दृष्टांत दिले का तुम्हाला लगेच पटतात. 2 म्हातारे होते.
जास्त वयस्कर नव्हते, परंतु ते रोज गावामध्ये त्या मंदिराच्या कट्ट्यावर बसत होते. एकाला पाय नव्हते आणि एकाला डोळे नव्हते. जन्मता आंधळा होता आणि एक जन्मता पांगळा होता. आणि दोघांच्या चर्चा चालायची, काय देवाने आपल्यावरती अवकृपा केली, मला जन्मल्यापासून पाय नाही. आणि तो आंधळा म्हणायचा, मला जन्मल्यापासून डोळे नाही. जन्मल्यापासून आजपर्यंत आपलं गाव सुद्धा आपण पाहिलं. मग एक दिवस चर्चा करता करता म्हटले, का रे तुला डोळे नाही पण तुझे पाय चांगले आहेत, आणि मला पाय नाही पण माझे डोळे चांगले आहेत, आणि त्याला पाय नाही तर त्याचे डोळे चांगले तर पाय नाही. मग एक काम करा ना, आपण असं करू ना. मग तो आंधळा काय केला, आंधळ्याचे पाय चांगले होते, पांगळा आंधळ्याच्या खांद्यावर बसला. पांगळा त्याला दिसत होतं, पांगळा हा आंधळ्याच्या खांद्यावर बसला आणि तो रस्ता सांगू लागला आणि आंधळा चालू लागला. तुम्हाला कळलं का याच्यामधून? पांगळा एकटा चालू शकत नाही, आंधळा एकटा चालू शकत नाही. ज्या वेळेला दोघं ते एकत्र आले ना, नुसतं गाव नाही तालुका फिरून घरी आले. विठ्ठल विठ्ठल. शास्त्रामध्ये नुसतं ज्ञानालाही किंमत नाही, शास्त्रामध्ये नुसत्या कर्माला उपासनेला किंमत नाही. ज्या वेळेला दोन गोष्टी एकत्र, आपण काय करतो माहितीये का, देवाची नुसतीच भक्ती करतो, त्याचं ज्ञानच नाही ना. काय ज्ञान नाही. तुकाराम महाराजांनी तर आसूड घेऊन खडसवलेच. तुकाराम महाराज म्हणतायत, अरे ज्या देवांची भक्ती, मुळात शास्त्रामध्ये फक्त 5 देवता भक्तीच्या सांगितल्या. किती? गणपती, भगवान शंकर, भगवान विष्णू, आदिशक्ती जगदंबा माता, आणि 5वी देवता आहेत अग्नी देवता म्हणजे सूर्यनारायण. या भक्तीच्या देवता आहेत आणि याच फलदायी देवता आहेत. बाकीच्या देवता फक्त मान्यता प्राप्त. विठ्ठल विठ्ठल. मग आपण उठतो कोणत्याही देवाची भक्ती, अहो ती भक्ती ठरते, परंतु ती पूर्ण भक्ती ठरत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी काही अभंग खर्च केले. शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, बोलती मुझे भोते के मुझे भोते के, आपुल्या पोटाची रडते, आपुल्या पोटाची रडते, मागते सीते आणि कापी आमुले इच्छे, आणि कापी मागते सीते अवधान, आपुल्या इथे आणि कापी, आपुल्या इथे आणि कापी. तुकाराम महाराज म्हणतात, हे शेंदरी दैवत आहे ना, जे पीडा देतात आपल्याला, त्यांना देव म्हणायचं का? तुकाराम महाराज म्हणतात, ते देवच नाही. अरे जे स्वतःच्या पोटा करता रडतात, थोडा आवाज द्यायला रिटर्नला, जे स्वतःच्या पोटा करता रडतात ते देव भक्ताचं काय कल्याण करणार? विठ्ठल विठ्ठल. कल्याण कोण करत बरं मला एक सांगा? बुडणाऱ्याला वाचू कोण शकतं? ज्याला पोहता येतं तो. एक माणूस डॉक्टरकडे गेला, डॉक्टर साहेब मला 8 दिवसापासून एक रोग जडलाय. म्हटले काय? गेले 8 दिवसापासून मला एका माणसाचे 2 माणसं दिसतात. डॉक्टर म्हटलं, मग तुम्ही चौघ का आले? याला एकाचे 2 दिसत होते, डॉक्टरला एकाचे 4 दिसत. कधी आजार बरा होईल? तसे हे देव आपल्याच पोटा करता रडतात, ते भक्ताचं कल्याण कधी करणार? विठ्ठल विठ्ठल. एक मुंजाबाची भक्ती करत होता. मुंजाबा कळतो ना इकडं? मुंजाबा कळतो ना? त्या पाराखाली असतो, पिंपळाच्या झाडाखाली असतो. मुंजाबाची भक्ती करू लागला. मुंजाबा काय प्रगट झाला नाही. मग त्यांनी एक युक्ती चालवली. त्यांनी उलट्या प्रदक्षिणा चालू केल्या. कशाला? देवाला. उलट्या प्रदक्षिणा चालू केल्या. त्या मुंजाबाला चक्कर आली, प्रगट झाला. बोल बघता काय पाहिजे मागून घे. म्हटले, देवा एवढ्या दिवस भक्ती केली, प्रगट होत नाही, आज खुशाल म्हणतो काय पाहिजे मागून घे. म्हटले, तुला काय पाहिजे मागून घे. त्या भक्तांनी सांगितलं, देवा माझ्या बरोबरच्या 2 मुलांना, मित्रांना 2-2 मुलं झाली आणि मला एक पण नाही. मुंजाबा म्हटला, तसंच तू जा घरी, नक्की होईल तुला. गेला घरी. 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले.
1 वर्ष झालं, परंतु त्याला पुत्र संतती काय झाली. पुन्हा आला, पुन्हा उलट्या प्रदक्षिणा चालू केल्या, पुन्हा मुंजाबा प्रगट झाला. बोल बघता तुला दुसरा पाहिजे का? म्हटले देवा पहिलाच नाही. पुन्हा आशीर्वाद दिला, जा घरी, नक्की होईल तुला. गेला घरी. 1 महिना झाला, 4 महिने झाले, 6 महिने झाले, 1 वर्ष झालं. पुत्र संतती झाली. असं किती वेळेला घडलं? 5 वेळेला घडलं. मग एक दिवस मुंजाबाने विचारलं, का रे एवढ्या वेळेस तुला आशीर्वाद दिला, तुझं लग्न कोणत्या साली झालं? तो म्हटला, माझं लग्न वगैरे नाही झालं. मुंजाबा म्हटलं, मग गाढवा, मुलगा तुला होईल का मला होईल? विठ्ठल विठ्ठल. भक्तीच्या देवता 5 आहेत, फलदायी देवता 5 आहेत, म्हणून आपण भक्ती करतो, पण आंधळी. ज्ञान नाही ना. ज्याच्या जवळ ज्ञान आहे, ज्याच्या जवळ उपासना आहे, त्याचीच खरी भक्ती ठरते. विठ्ठल विठ्ठल. बघा ना, योगायोगाने अभंग कोणाचा आहे आजचा? नामदेव महाराजांचा. नामदेव महाराजांकडे भक्ती होतं का ज्ञान होतं? भक्ती होती, पण गुरु नाही. त्यांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग, वाळवंटामध्ये कीर्तन झालं नामदेव महाराजांचं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच. एवढं कीर्तन रंगलं, एवढं कीर्तन आटोपलं. सर्व टाळकऱ्यांनी टाळ ठेवले आणि कोणाच्या पाया पडायला आले? आता त्याचं शास्त्र माहितीये का तुम्हाला? टाळकरीन ऐकणारे महाराजांच्या का बरं पाया पडायला येतात? बाबा, तुमचं 2 तासापासून ऐकलं ना, पुन्हा तुमच्या पायाजवळ नाही ना. तसं नाही ना. आणि मग सर्व टाळकरी माणसं, वारकरी नामदेव महाराजांच्या पाया पडायला यायचे बरं का. आणि मग नामदेव महाराज असे ताटचे ताट, कारण पंढरीमध्ये नियम आहेत. नामदेव महाराज असे ताटचे ताट, तिथं कुठं वाकले नाही. हे लांबून मुक्ताबाईने बघितलं, अरे हा नामदेव. कारण पंढरीचा नियम आहे. पंढरीसी लोका नाही अभिमान, पंढरीसी लोका नाही अभिमान, पंढरीसी लोका नाही अभिमान, पंढरीसी लोका नाही अभिमान. माया पडे जन एकमेका, माया पडे जन एकमेका. पंढरीसी नाही लोका अभिमान, पंढरीसी नाही लोका अभिमान, पंढरीसी नाही लोका अभिमान, पंढरीसी नाही लोका. पंढरीतला हा नियम आहे, कीर्तन करा असं नाही तर कीर्तन करायचा बापास. तिथं एकमेकाच्या पायात पडावं. सर्व टाळकरी उठायचे, नामदेव महाराजांच्या पाया पडायचे. नामदेव महाराज असेच, कारण त्यांना माहित होतं पांडुरंग जर माझ्याशी बोलतो, माझ्या हाताने जेवतो, यांच्या पुढे का वाकायचं. नामदेव महाराज ताटचे ताट. लांबून मुक्ताबाईने बघितलं, तिच्या लक्षात आलं. मुक्ताबाई उठली, सर्वांना सांगितलं, बघा सर्वांनी खाली बसा. आणि मग सगळे टाळकरी खाली बसले, ऐकणारे खाली बसले. आणि मुक्ताबाईंनी माईक हातात घेतलाय. बघा, आपण एवढ्या दिवसाची वारी करतो, अखंड महाराष्ट्रामधून सगळे वारकरी पंढरपूरला येतो, पण आपली वारी सफळ होते का? विचार केला पाहिजे ना. आता हा सप्ताह आपण किती दिवसापासून करतो? किती दिवस झाले सप्ताहाला? किती दिवस झाले? सप्ताह वर्ष 19 वर्ष झाले. एवढे दिवस आपण सप्ताह करतो. ज्या कारणाने करतो, ज्याचं उद्दिष्ट आहे. कीर्तनाचं उद्दिष्ट काय? सप्ताहाचं काल्याच्या दिवशी कळतं. काल्याच्या दिवशी कोणत्या प्रमाणातून कळतं का? कीर्तन केल्यानंतर, काला केल्यानंतर जीवनामध्ये काय परिवर्तन होतं. काल्याचा नियम असा आहे, तुका म्हणे काला कोठे अभेद, म्हणजे आपल्या ठिकाणचा भेद गेला पाहिजे, याला कीर्तन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. मुक्ताबाई म्हटले, एवढे दिवस आपण वारी करतो, परंतु परिपक्वतेला कोण वारकरी गेले आणि कोणते वारकरी कच्चे, कोणते वारकरी? गोरोबा काका उठा तुम्ही आता. मग गोरोबा काकांना उठवलं. तुम्हाला मडके परीक्षण करण्यामध्ये तुम्ही पक्के. मग गोरोबा काकांना उठवलं आणि एक एक वारकरी तपासत हातामध्ये धापटणं. आणि एक एक वारकरी ज्या वेळेला नामदेव महाराजांचा नंबर आला, नामदेव महाराजांनी जशी धूम ठोकली, थेट पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये, देवा घोर अपमान झाला माझा. म्हटले, नामदेवा काय झालं? मी सर्व वारकऱ्यांमध्ये कच्चा ठरलो,
भगवान पांडुरंग म्हटले, अरे नामदेवा, अरे तू कच्चाच आहे. म्हटले, देवा कच्चा कसा? पहिली तुझी माझी भेट झाली, तुझ्याशी मी बोलतो, तुझ्या बरोबर बोलतो. अरे नामदेवा, देवाची भेट होणं वेगळं आणि देव कळणं वेगळं. विठ्ठल विठ्ठल. माणसाला वस्तू मिळावी का कळावी? धनगर मेंढ्या पाळत होता आणि जंगलामध्ये चारत होता. चारता चारता त्याला एक खडा सापडला, आवडला त्याने. त्याने काय केला, त्या खड्याला होल पाडलं, त्या दोरीमध्ये त्याला गुंफलं आणि त्याच्या आवडत्या मेंढीच्या गळ्यात बांधलं. तो खडा काय होता माहिती का? हिरा होता. हिरा, लाखो किमतीचा हिरा. त्याला मिळाला का कळाला? फायदा झाला का तोटा झाला? म्हणून वस्तू मिळण्यापेक्षा कळणी महत्वाची आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा म्हटले, नामदेवा मी तुला मिळालो पण कळालो नाही. म्हटले, देवा असं काय बोलतात? म्हटले, घेतो तुझी परीक्षा बघ. बरे 2-3 दिवस जाऊन दिले. नामदेव महाराज चंद्रबागेत गेले स्नानाला. स्नान करता करता स्नान आटोपलं, देवपूजेला वाळवंटामध्ये बसले नित्यनेमाला. नित्यनेम करता करता नामदेव महाराजांच्या समोर एक प्रकार घडला. काय प्रकार घडला? बलदंड शरीराचा माणूस एका गाड्यामध्ये बसून, त्याच्या शेजारी त्याची बायको बसलेली, गाड्याला हेला झोंपलेला, आणि तो गाडा त्या नामदेव महाराजांच्या समोर येऊन थांबला. आणि त्या मालकाने सांगितलं बायकोला, हे बघ 2 दिवसापासून उपवासी आहेत, भरपूर अन्न बनव, हंडीभर बनव. म्हणून त्या बाईने काय केलं, गाडा सोडला, हेला सोडला आणि भल्ले मोठे 3 दगड घेतले, त्याची चूल मांडली, त्याच्यावर हंडी ठेवली, खाली जाळ घातला. मग हंडीवर बनव म्हटल्यानंतर त्या गाड्यामध्ये 2 पोते तांदळाचे होते. कशाचे? 2 पोते काढले, हंडीमध्ये टाकले. पण हंडी काय भरली? मग मालक हंडी भरली नाही. म्हटले, मी एक काम कर, गाडीमध्ये 2 कट्टे बटाट्याचे ते पण टाक. ते पण टाकले, हंडी भरली. मालक हंडी भरत नाही. म्हटले, एक काम कर, गाडी खाली 4 कुत्रे आहेत. हे कोण पाहत होतं? नामदेव महाराज नित्यनेम करता करता. म्हटले, कुत्रे टाक. त्या बाईने विचारच केला नाही, गाडी खालचे 4 कुत्रे उचलले, हंडीमध्ये टाकले. तरी सुद्धा हंडी भरली. मालक हंडी भरत नाही. म्हटले, एक काम कर, गाडीचा हेला सोड. बाईनी काय केलं, हेला घेतला, हेला कळतो ना, हेला घेतला आणि त्या हंडीमध्ये टाकला. मालक सगळं संपलं पण हंडी भरली. मालकाचं लक्ष गेलं नामदेव महाराजांकडे. नामदेव महाराज म्हटले, आता आपलेच खळेव गाडी दिसते, आता इथं थांबून उपयोग. जशी धूम ठोकली थेट पांडुरंगाच्या गाभाऱ्यात. विठ्ठल विठ्ठल. देवा समोर, देवा बेस द्या, थोडं चिरकत आहे, थोडं तकलीफ होती, बेस द्या, बेस साधा ठेवा आवाज एकदम. हॅलो हॅलो हॅलो, कमी करा अजून. हॅलो. विठ्ठल विठ्ठल. देवा, अरे हे माणसं का राक्षस? काय प्रजा निर्माण केली तू? म्हटले, नामदेवा याच्याच करता सांगतो, तुला देव मिळाला कळाला? अरे तो माणूस मीच होतो, ती बाई रुक्मिणी होती, तो हेला गरुड होता. अरे तुला ओळखता नाही आलं, मी काय करू? याच्या करता पुन्हा मुक्ताबाईकडे जा, पुन्हा माऊलींकडे जा आणि एक गुरु बनव. आणि मग नामदेव महाराज मुक्ताबाईकडे गेले, माऊलींकडे गेले. माऊलीने सांगितलं, औंढ्या नागनाथला विसोबा खेचर आहेत, त्यांना तू गुरु बनव, त्यांना तुम्ही गुरु बनवा. मग नामदेव महाराज औंढ्या नागनाथला गेले. गावामध्ये विचारलं, विसोबा कुठे राहतात? म्हटले, गावाच्या बाहेर मंदिर आहेत महादेवाचं. गेले पायी पायी तिथं नामदेव महाराज. आणि मंदिरात जाऊन बघतो तर काय, महादेवाच्या मंदिरामध्ये पिंडीवर पाय ठेवून तो म्हातारा पडलेला. नामदेव महाराज त्या म्हाताऱ्याजवळ गेले, बाबा विसोबा कुठं राहतात? म्हटले, अरे याच देहाला विसोबा म्हणतात. नामदेव महाराजांनी कपाळाला हात लावला. अरे ज्याच्या करता पंढरपूरहून पायी पायी आलो, त्या म्हाताऱ्याला देव कळत नाही, पिंडीवर पाय ठेवले, डोक्याला हात लावला. पण मग बाबा म्हटले, अरे बाबा का डोक्याला हात लावला? म्हटले, बाबा तुम्हाला भेटायला आलो, तुमचे पाय पिंडीवर. म्हटले, बाबा अरे माझं वय झालं, माझे पाय मला उचलत नाही. एक काम कर, आता तू तसाही चाललास ना,
तुझ्या हाताने पाय उचलन बाजूला ठेव. म्हणून नामदेव महाराजांनी त्या विसोबा खेचराचे पाय उचलले, बाजूला ठेवले, तिथं पिंड तयार झाली. तिथून उचलले, बाजूला ठेवले, तिथं पिंड तयार झाली. नामदेव महाराजांना साक्षात्कार झाला आणि त्या विसोबा खेचरांना गुरु बनवलं. ज्यावेळेला पंढरपुरामध्ये आले, नामदेव महाराज तूप आणि पोळी खात होते. ज्या वेळेला कुत्र्याने भाकर पळवली, त्यावेळेला नामदेव महाराजांना देवामध्ये देव दिसत नव्हता, कुत्र्यामध्ये देव दिसला. विठ्ठल विठ्ठल म्हणजे देवाची प्राप्ती होते. म्हणजे आपल्या जवळ आपलं आत्मतत्व स्थित असतं, पण ते आपल्याला कळत नाही. जे कळून देणारे आपल्या जीवनामध्ये येतात, त्यावेळेला आपल्यावरती त्यांची कृपा होते. त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपलं जीवन होतं. अभंगाचा प्रथम चरणामध्ये नामदेव महाराज सांगतात, पूर्ण कृपा केली सद्गुरु नाही 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 पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मद निज वस्तू दाविली माझी मद माझे सुख मद दाविले डोळा माझे सुख मद दाविले डोळा निज वस्तू दाविली माझी मद निज वस्तू दाविली माझी मद सद्गुरु नायक दाविले डोळा माझे सुख मद दाविले डोळा सद्गुरु नायक पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मद सद्गुरु नायक पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मद नामदेव महाराज म्हणतात, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली किंवा कृपा पूर्ण केली. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये देवाचं दर्शन पहिलंच होतं, पण कृपा नव्हती ना, त्याला पूर्ण कृपा म्हणतात. नाही तर पूर्ण कृपा जीवनामध्ये प्रत्येकाला घडत नाही. महाभारतामध्ये कर्ण होता. कर्णाने कोणाकडून विद्या घेतली? विश्वामित्राकडून ना. कृपा गुरुची झाली, पण पूर्ण कृपा नव्हती. शहापदीला होता, त्यांना कर्णाला, अरे बाबा माझ्याशी खोटं बोलला, युद्धाच्या प्रसंगी हीच विद्या तुला घातक ठरेल. विठ्ठल संतांची गुरुची कृपा होते, पण पूर्ण कृपा नाही. आणि मुक्ताबाईंनी तिघांना कृपा केली होती बरं का. तिघांना मार्गदर्शन केलं, 3 देवांना. पहिले देव ज्ञानदेव, दुसरे देव चांगदेव आणि तिसरे देव नामदेव. विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेवांना ताटीच्या अभंगामधून उपदेश केला. ज्ञानदेवांना, चांगदेवाला, चांगदेवाचेच प्रमाण आहेत, चांगदेवाच्या मुखातले. चांगदेव म्हणे, आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, देव म्हणे आजी जन्म, चांगदेव म्हणे आजी जन्म
झाली तर जीवनामध्ये काय रामायण आपण ऐकलं ना, वाल्या कोळ्या एवढा पापी माणूस होता कोणी या जगतामध्ये? वाल्या खोळी पातकी भूमंडळी, या भूमंडळामध्ये वाल्या कोळ्या एवढा पापी कुणीच नव्हता. पण नारद नावाचे गुरु भेटले. नारदाने सांगितलं, अरे वाल्या एवढं पाप करतो, जा घरी विचारून ये आई बापाला, आई बायको मुलांना, मी जे पाप करतो याचे वाटेकरी तुम्ही व्हाल का? घरी गेला विचारायला, बायकोला विचारलं, हे जे पाप करतो याचा वाटा तुम्ही घ्याल का? म्हटले भाऊ, हे आमचं पोट भरणं तुझं काम आहे, तू काय काम करतो याच्याशी घेणं देणं. हात झटकले, शॉक बसला वाल्याला का अरे ज्या परिवाराकरता आपण दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करतो, हा परिवार कसा आहे? जोवरी चळन गातो मनोती माझा जोवरी चळन गातो मनोती माझा थोर देह सुखाची आकाशे थोर देह सुखाची आकाश इंद्रिय मावळले आला मागोल इंद्रिय मावळले आला मागोल कैसे विपरीत झाले होती देह नाही तुझा विपरीत झाला होती देह नाही तुझा हे आता माझ्या दृष्टीने पांडुरंग माय बापा आता माझ्या दृष्टीने पांडुरंग माय बापा आता माझ्या दृष्टीने पांडुरंग माय बापा आता माझ्या दृष्टीने पांडुरंग माय बापा. वाल्या कोळी घरी गेला ना विचारायला, शॉक बसला, अरे हा परिवार तर स्वार्थी निघाला. ज्या वेळेला पापाचे वाटेकरी म्हणायला गेलो तर ते बाजूला निघाले. हा परिवार, हा संसार चांगला, हा फक्त आपला उपयोग करून घेतो. आता उन्हाळ्यामध्ये आपण फिरायला जातो, लग्नाला जातो ना, आणि जर मोटरसायकलवर लग्नाला गेलो आपण आणि तहान लागली, आपण जर कुठं ऊसाचा रस दिसला तर आपण घुसतो का नाही प्यायला? मग काय करतो आपण? ऊसाच्या गुराळामध्ये तिथं गाडी बाजूला लावतो आणि खुर्चीवर बसून काय पितो आपण? तो ऊसावाला काय करतो? गुराळवाला त्या चरखामध्ये ऊसाला घालतो आणि त्याच्यातून काय काढतो? त्या चरखामध्ये ऊसाला किती वेळेला घालतो तो? किती वेळेला घालतो? 3 वेळेला, 4 वेळेला, 5 वेळेला? 5 वेळेला घालतो का? जोपर्यंत रस निघायचा बंद होत नाही तोपर्यंत घालतो. जोपर्यंत ऊसाचा रस निघायचा बंद होत नाही तोपर्यंत त्याला चरखामध्ये घातल्या जातं. रस निघायचा बंद झाला का त्याला उचललं जातं शोकेश मध्ये. नाही मग कचरा कुंडीत. हे कोणाचं सांगतो? तुम्ही अजून गुराळातच आहे का? विठ्ठल हो, या जीवाचं तसंच आहे. या संसार रूपी चरखामध्ये जीवाला घातलं का धनाचा रस, मानाचा रस, सत्याचा रस, संपत्तीचा रस, सगळा रस निघायचा बंद झाला का मग हे सगळे म्हातारे आमच्या वाट्याला, सप्त्याला तरी सापडतील, पंढरपूरला सापडतील, चातुर्मासला सापडतील. माझं पदरचं काही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, श्वाना परी गती झाली अवघे करते हळहळ. कारण काय? नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडितापर, करू नये तो केला व्यापार, वाईला भार कुटुंबाचा. आयुष्यभर कुटुंबाचा भार वाहतो पण स्वतःसाठी पुण्यकर्म करत नाही. परिणाम या संसारामध्ये त्याला दुःख भोगावी लागतात. वाल्या कोळ्याच्या लक्षात आलं. नारद मुनींना शरण गेला. नारदाने गुरुकृपा केली आणि त्या वाल्याचा वाल्मिक ऋषी, नुसता वाल्मिक ऋषी नाही, केले रामायण
ओझ्याची कीर्ती वरवितो रामायण रमाजे वेद रामायण रमाजे संतांची जर गुरुची कृपा झाली तर आपल्या जीवनामध्ये पाप नावाचं तत्वच राहत नाही. किती पापी असू द्या, फक्त गुरुची कृपा असायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. एक तत्व सांगू का? एखाद्या माणसावर जर आरोप असेल, त्याच्यावर जर केस झाली तर त्याला कोर्टामध्ये जावं लागतं आणि त्या आरोपीला जज बरोबर बोलण्याचा अधिकार मध्ये कोणाला टाकावं लागतं? कोणाला इकडं काही आहे का? कोणाला टाकावं लागतो मध्ये? वकील. तसं हा जीवात्मा आरोपी आहेत, देव जज आहेत आणि दोघांचा समन्वय घडवण्याचं काम संत रावचे वकील करतात. विठ्ठल विठ्ठल वकिलाचं काम एकच. कसाही आरोप असू द्या, कोणताही असू द्या, केवढाही असू द्या, आरोपातून मुक्त करण्याची जबाबदारी वकिलाची. तसं या जीवाच्या पापातून मुक्त करण्याची जबाबदारी संतांची. विठ्ठल विठ्ठल. हॅलो हॅलो, काय गडबड होती काय? थोडं याचा आवाज कमी कर मॉनिटरचा. विठ्ठल विठ्ठल व्यावहारिक उदाहरण देऊ का? वकील आरोपातून कसे मुक्त करतात? कारण वकिला एवढा ज्ञानी या जगात कुणी नसतो. जसे संत जीवाला देवापर्यंत आणि पापापासून मुक्त करण्याची जबाबदारी जशी संतांची, तसे वकील सुद्धा. एक छोटस उदाहरण सांगतो, एकदा भजन करा. विठ्ठल हॅलो हॅलो. बस आता राहू द्या, असंच राहू द्या. अजून थोडं कमी करा वाटलं तिथला. एका शेतकऱ्याने 2 बैल घेतले नवीन. एका शेतकऱ्याने काय घेतले? 2 बैल घेतले आणि घरी आल्यानंतर त्याने विचार केला, नवीन बैल आहेत, आपण गाडीला जुंपून बघू. म्हणून त्याने काय केलं, ते बैल गाडीला जुंपले. पण नवे बैल, तरुण बैल, नवीनच पहिल्यांदाच गाडीला जुंपल्यामुळे त्याने गाडीला जुंपले आणि ते दाव गाडीमध्ये टाकून पाठीमागून गाडीमध्ये बसायचं तर बैल उधळले. जसे बैल उधळले ना, आता गल्लीमध्ये, आता ती गल्लीमधून गाडी धावू लागली. कसा तरी गाडीमध्ये चढला आणि ते दाव ओढू लागला, परंतु तरणे बाण ते बैल काय त्या माणसाला आवरेना. म्हणून गल्लीमधून माणसाला उडू लागले. म्हणून तो सांगू लागला, अरे बाजूला व्हा, बाजूला व्हा, बैल उधळले, बाजूला व्हा, बैल उधळले, बाजूला. सगळे माणसं बाजूला झाले. पण त्या गावामध्ये गल्लीमध्ये एक आगाव बाई होती. प्रत्येक गावामध्ये राहते आगाव बाई, एक राहतेच. ती म्हटली, तुझ्या बापाचा रस्ता आहे का? नाही होणार बाजूला. आणि नाही झाली बाजूला. आणि काय झालं पुढं? गाडीने बाईला उडवलं, गुडगा फुटला, हात मोडला, डोकं फुटलं. आणि मग सगळा खर्च त्या शेतकऱ्यावर केसच टाकली. सगळा खर्च मला भरून दिला पाहिजे. आता शेतकरी म्हटला, अरे बाई तुला सांगत होतो बाई बाजूला वय, सगळं गाव बाजूला झालं, तू बाजूला झाली नाही. आता केस टाकली. मग शेतकऱ्यांनी एक वकील बघितला. वकिलाने विचारलं, बाबा काय झालं? मग सगळी हकीकत सांगितली. नवीन बैल घेतले, गाडी झुंपली, बैल उधळले, गाव गल्लीमधून धावू लागले. सगळ्या माणसांना सांगितलं बाजूला व्हा, सगळे बाजूला झाले, बाई काय बाजूला झाली. वकील म्हटला, केस आपल्याच बाजूनी जिंकणार, फक्त एकच काम करायचं, कोर्टामध्ये गेल्यानंतर एक शब्द बोलायचा. म्हटले बोललं नाही तर कसं काय जिंकल? म्हटले मी सांगितलं तसं कर फक्त. आणि मग तारीख आली जवळ, कोर्ट भरलेला आहे, बाईचा वकील समोर आहेत. याला कचेरीमध्ये उभं केलं आणि मग वकिलाच्या बाईने विचारलं, सकाराम तुमचंच नाव का? एक नाही दोन नाही. बैल तुम्हीच घेतले का? एक नाही दोन नाही. गाडी तुमचीच का? एक नाही दोन नाही. तुम्ही मुके आहेत का? एक नाही दोन. असं प्रश्नाचा भडीमार केला. पण शेतकऱ्याच्या मुखातून एक शब्द नाही. हे कुणी पाहिलं? बाईनी पाहिलं. बाईला काही राहवलं नाही. कमरेला पदर खोचला आणि उठली. आता बोंबलला तेव्हा लय बोंबलो होतो. आता बाई बाजूला वय, बाई बाजूला वय. आता काय झालं तुला बोलायला?
जज म्हटलं बाई तू काय म्हणत होता? जिंकली ना केस. विठ्ठल विठ्ठल. कसाही आरोप जर असला तर वकील जसा आपल्याला अलगत त्या आरोपातून मुक्त करतात, तसे संत कोणताही अपराध घडलेला असू द्या, किती पाप घडलेले असू द्या, ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण आहेत. आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमाची अवधारी, असे कितीतरी प्रमाण आपल्याला सापडतील. म्हणून संत हे आरोपातून मुक्त करण्याची जबाबदारी संतांवरती असते. पण त्या संतांची भेट होणं गरजेचं आहे ना. शास्त्रामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. दुर्लभम त्रैमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रया. महापुरुष म्हणजे संत. बहु अवघड आहे संत भेटे परिया जग करुणा आये संत भेटे परिया जग करुणा परिया जग करुणा. त्या संतांची कृपा होण्याकरता मुळात ते संत गुरु भेटणंच दुर्लभ आहे. मुळात त्या गुरूंची लक्षणं सांगत असताना विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये गुरु कसा असावा? क्षत्रिय असावा. गुरु कसा असावा? कृपाळू असावा. गुरु कसा असावा? ब्रह्मनिष्ठ असावा. बरं, इकडून तिकडून जर गुरु गुरु भेटलेच आपल्याला, पण गुरुची कृपा होणं गरजेचं आहे. गुरु भेटणं वेगळं आणि कृपा वेगळी. विठ्ठल विठ्ठल. शास्त्रामध्ये प्रमुख 3 कृपा आलेल्या आहेत. तशा 4 पण मान्यता प्राप्त आहेत. एक आत्मकृपा आहे, एक शास्त्र कृपा आहे, एक देव कृपा आहे आणि चौथी आहेत गुरुकृपा. विठ्ठल विठ्ठल. देवाची प्राप्ती होण्याची इच्छा ही आत्म्याकडून झाली पाहिजे. आत्म्याची कृपा आहे आत्मकृपा. आत्मिक तळमळ ही आत्मकृपा आहे. शास्त्र कृपा, शास्त्र वाचून जर कळत नसेल तर शास्त्राची कृपा त्याच्यावरती नाही. शास्त्र वाचल्यावर शास्त्राची कृपा होणं महत्वाचं आहे. देवकृपा आहे आणि तशीच ही गुरुकृपा आहे. म्हणून एवढी गुरुकृपा जर झाली तर आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं? निजतत्व मज दाविले. विठ्ठल विठ्ठल. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. पुढे काय? निजयुक्त दाविली माझी मज. जे तत्व निज वस्तू जी दाविली आपलंच होतं. निज तत्व आपलंच होतं, पण आपल्याला दिसत. ते आम्हाला दृष्टांत शाळेमध्ये होता. मामा की ऐनक म्हणजे चष्मा मामाच्या डोक्यावर आणि सारं घर पाहतोय. चष्मा कुठं? डोक्यावरच. अरे त्याच्या जवळच राहतं पण त्याला मिळत नाही. ते डोक्यावरचा चष्मा सांगून देण्याकरता जो दुसरा माणूस असतो ना, त्याला गुरु म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. जे आपलं आहे ते आपल्याला कळत नाही. जे आपलं नाही ते आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. शास्त्रामध्ये भागवतामध्ये एक मी दृष्टांत सांगत असतो. काय झालं? एक हंसाचा थवा. हंस कळतो ना? हंसाचा थवा पाणी पिण्याकरता एकच तळ्यावर गेला. काय केलं? हंसाचा थवा पाणी पिण्याकरता सरोवरावरती गेला. पाणी पिता पिता त्या सरोवरामध्ये त्या हंसाच्या थव्यामध्ये एक हंसाचं पिल्लू होतं छोट. पाणी पिता पिता त्या पिल्लाचा पाय घसरला आणि ते चिखलामध्ये पडलं आणि चिखल अंगाला लागला. हंसाचा रंग कसा असतो? कोण म्हटलं पिवळा राहतो? कसा राहतो? पांढरा शुभ्र. आणि चिखलामध्ये पडल्यानंतर चिखल कसा? काळा. पांढरा शुभ्र असणारा ते हंसाचं पिल्लू ज्या वेळेला चिखलामध्ये पडलं, पांढरं शुभ्र असणारं काळ झालं ना. ते हंसाचा थवा उडून गेला. ते चिखलामध्ये तसंच पडून राहिलं. आणि तेवढ्यामध्ये कावळ्याचा थवा तिथं पाणी प्यायला. मग त्या कावळ्यांनी त्या हंसाच्या पिल्लाला बाहेर काढलं. मग त्या हंसाच्या पिल्लाने विचारलं, अरे आपणही काळे?
आणि हे सुद्धा मग त्या हंसाचं पिल्लू त्या कावळ्यांमध्येच राहू लागलं. बरेच दिवस ते हंसाचं पिल्लू कावळ्यांमध्ये राहू लागलं. एक दिवस हंसाचा थवा आकाश मार्गाने चालला होता. त्याच्यातल्या एकाचं लक्ष गेलं, अरे आपल्या जातीचं ह्या जातीत काय करतो. या जाती तेव्हापासून आहे बरं. विठ्ठल विठ्ठल ते एका हंसाचं लक्ष गेलं, अरे आपल्या जातीचं कावळ्याच्या जातीत काय करतं. म्हणून त्याने खाली भरारी मारली, त्याची मान पकडली, पुन्हा वरती आकाशामध्ये घेऊन गेला. एक सरोवर बघितलं, त्या सरोवरामध्ये त्याला टाकून दिलं. त्या पिल्लाला पाण्यामध्ये पडल्या पडल्या त्या पिल्लाच्या अंगाला लागलेला चिखल निघून गेला. त्याची मान पकडली, वर काढलं. गाढवा, एवढ्या दिवस कावळ्यांमध्ये राहत होता तू कावळा, तू कोण आहेस आणि हे कोणाचं सांगतो मी. तुम्ही अजून तळ्यातच आहे का. विठ्ठल विठ्ठल गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतात, बाबांनो, ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातना मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षती. सगळे जीवात्मे देवाचे अंश आहेत. आणि देव कसा आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. सुखरूप ऐसा तुझा कोणी आपण अंश कोणाचे. देवाचे. देव कसा सुखरूप. आणि आपण कसे. आपण कीर्तना सुद्धा तोंड सोडेल. देव जर सुखरूप आणि आपल्या तोंडावर दुःख का बरं. याचाच अर्थ आपलं तत्व आपल्याला कळालं नाही. विठ्ठल विठ्ठल जसं हंसाने त्या पिल्लाला चिखलामध्ये टाकलं, वर काढलं, तसे संत काय करतात, देवाचा असलेला अंश जीवात्मा त्याची मान पकडतात. बाबा रे, तुला या संसाराच्या मायेचा चिखल लागला म्हणून त्याची मान पकडली. सत्संगाच्या सरोवरामध्ये टाकलं. सरोवर कोणतं. सत्संगाचं, कीर्तनाचं, प्रवचनाचं, भागवत कथेचं, शिवपुराण कथेचं. या सरोवरामध्ये त्या जीवात्म्याला टाकलं का संत वचनाचा, शास्त्र वचनाचा साबण लावून त्याला घासलं जातं. आणि मग त्याला घासल्यानंतर त्याला सांगतात, बाबा तू या संसारामध्ये दुःख भोगायला आला, तू भगवान परमात्म्याचा अंश आहे. त्याला म्हणतात संत किंवा गुरु. विठ्ठल विठ्ठल हो. निज तत्व म्हणजे काय. अरे भगवान परमात्म्याचं ना आपलं एकच ना. अनेक वेळेला मी ते ज्ञानेश्वरी भावकथेमध्ये सांगतो, भगवान परमात्मा आपण वेगळे नाहीच. हे आणि तुम्ही वेगळे नाहीच. समजा आता या सभा मंडपामध्ये तुम्ही 100 मडके आणले. 100 मडके मडके काढतात ना, घट. आणि त्या 100 मडक्यांमध्ये तुम्ही पाणी टाकलं. किती पाणी झालं आता ते. 100 मडक्यांमधलं पाणी सुद्धा 100. मग आता एक काम करायचं, लाकूड घ्यायचं, 100च्या 100 मडके फोडायचे. आता पाणी किती झालं. मग तसंच आहे ना आपलं. हे 100 जरी मडकं असले, हे सगळे फुटले का पुन्हा एकच. विठ्ठल विठ्ठल या आत्मतत्वाबद्दल एवढं अज्ञान आपल्या जवळ आहे का त्या अज्ञानामुळे आपण दुःख भोगतोय. सांगा आता. त्या ज्ञानेश्वरी भावकथेमध्ये एवढे बारीक बारीक दृष्टांत सांगतो ना. आपण जिवंत आहे हे नवल का मेल्यावर नवल. काय नवल आहे सांगा बरं. आता बाबा ज्ञानेश्वरी भावकथा करतात. गीतेच्या 9व्या अध्यायात, कोणत्या अध्यायात आहे तो श्लोक. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. त्या श्लोकावर लिहिताना असं म्हटलं जातं, भगवान परमात्मा सांगतायत, अर्जुना अरे या देहाला 9 दरवाजे आहेत, 9 छिद्र आहेत. आणि 9 छिद्र असताना या देहामध्ये जीवात्मा जिवंत राहतो कसा, त्याच्यामध्ये स्थित राहतो कसा. मग त्याच्यावर एक दृष्टांत सांगत असतो. एका माणसाला मडकं दिलं, मडकं. आणि त्या मडक्याला 9 छिद्र पाडले. आणि त्याला सांगितलं जा आता नदीवर आणि भरून आण इथपर्यंत मंदिरापर्यंत. आणि मग तो माणूस 9 छिद्र घेतलेलं मडकं घेऊन गेला नदीवर आणि तुडुंब पाण्यामध्ये भरून आणि ते सभा मंडपापर्यंत आणलं. पाणी राहिलं का गळालं. काय झालं.
छिद्र किती होते? 9. त्याच्यामधून पाणी आणलं नदीपासून तर मंदिरापर्यंत 1 किलोमीटरचा प्रवास. त्याच्यामध्ये पाणी राहिलं का गळून गेलं? गळून गेलं. पाणी गळून गेलं तर नवल का राहिलं तर नवल? मग तुम्ही जिवंत नवल आहे का मेले तर नवल? अरे म्हणतात अहो कालच मी बोललो ना, आज कस काय मेला? अरे मेला मरणारच आहेत, तो जिवंत आहे ना, हे त्याचं नवल आहे. विठ्ठल विठ्ठल साधी गोष्ट आहे. माणूस जर मेला ना, त्याच्या मुखातून आत्मा जर गेला तोंड उघडं राहतं, डोळ्यातून जर गेला जीवात्मा डोळे उघडे राहतात, नाकातून गेला तर नाक वाकडं राहतं. या 9 द्वारापैकी कुठल्या तरी एका द्वारातून तो जीवात्मा निघून जातो. मला एवढंच म्हणायचंय, आपण आता 100 वर्षाचे होत आलो. काहींचा 80 वर्षाचा विषय, काहींचा 70 वर्षाचा विषय, काहींचा 50 वर्षाचा विषय. मग आता तुम्ही विचार करा, आजपर्यंत हा जीवात्मा 9 छिद्र असताना अजून देहामध्ये राहिला कसा? हे नवल आहेत, हे आत्मतत्व आपल्याला कळत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि माऊली ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, तैसा हृदयामध्ये मी रामू, आसता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. माणूस उलटा करतो. अरे जे तुझ्या जवळ आहेत ते तू पाहत नाही, आणि जे तुझं नाही ते आपलं म्हटल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल हे कार्य कोणाचं माहितीये का? आता काल परवा त्या क्लिप मध्ये मी सांगितलं, माया माया काय करते? माया काय करते? दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्य. मायेचं एकच कार्य, जे आपलं नाही ते आपलं दाखवते, जे आपलं आहे ते दाखवतच नाही. देव आहे तर दाखवत नाही, संसार खोटा आहे तो दिसल्याशिवाय राहत नाही. नाही तर संसाराचं वर्णन ठरलेलंच आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. माया विरधार हरी विना, हरी विना, माया विरधार हरी विना, हरी विना, विरधार हरी विना, हरी विना, माया विरधार हरी विना, हरी विना. मायेचं काम एकच काम तिचं, जे आपलं नाही ते आपलं दाखवते, जे आपलं आत्मतत्व आहे ते लपवते. मग त्याचा परिणाम याला दुःख भोगावे लागतात. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, दुःख होण्याला एकमेव 2च कारण आहेत, मीपणा माझेपणा. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन छंद माझे माझे, घेऊन छंद माझे माझे, घेऊन छंद माझे माझे. होता तरी बरे झाला बंद, बरी झाला बंद, होता तरी बरे झाला बंद, बरी झाला बंद, घेऊन छंद माझे माझे, घेऊन छंद माझे माझे. 4 वर्षापूर्वी एक आजार आला होता आपल्याकडे. कोणता? करोना नावाचा. मग आपण काय करायचं माहितीये का? घराच्या बाहेर निघायचं नाही, मग टीव्ही लावून द्यायचा. आज किती गेले, उद्या किती, काल किती गेले, परवा किती गेले, अशा बातम्या ऐकायचो. आणि बातम्या कशा ऐकायचं माहितीये का? सोप्यावर बसून पाय पसरून, हातामध्ये पोह्याची डिश, चमच्याने पोहे खाता खाता, कपामधून चहा पिता पिता आज किती मेले. काही दुःख होतं का आपल्या चेहऱ्यावर? नाही. पण ज्या वेळेला त्याला फोन येतो, अरे बाबा तुझी सासू, मग सांगा आता, हा फोन आल्यावर तसंच पोहे खाईल का? तसंच चहा पिईल का? का तर तुझं आलं. जोपर्यंत तुझं नव्हतं, जोपर्यंत माझं नव्हतं, तोपर्यंत दुःख नव्हतं. ज्या वेळेला तुझं येतं, ज्या वेळेला माझं येतं, त्यावेळेला दुःख येतं. विठ्ठल विठ्ठल आत्मज्ञान नसल्यामुळे जीवाला ही दुःख भोगावी लागतात. काल परवा मी त्या बार्शीच्या कीर्तनामध्ये सांगितलं, त्या हरिण चरायला जातं रानामध्ये, चरत 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 चरत, त्याला काय लागते? तहान लागते. आणि मग इकडे तिकडे बघतो, कुठंच पाणी नाही. अरे पावसाळ्यात पाणी नाही तर उन्हाळ्यात? मग ते हरिण सगळीकडे पाहतं, पाणीच नाही. पण तापलेली जमीन, उन्हाची प्रखरता
आणि त्याच्यामध्ये त्याला त्या झळाया दिसतात, त्याला काय वाटतं हेच पाणी येत. मग हरिण जसं उठतं आणि पाण्यामाग जसं हरिण पळतं तसं पाणी त्याच्या पुढं, जसं हरिण पळतं तसं पाणी त्याच्या पुढं. आणि पळता पळता त्या हरणाला खरे पाठ लागतात. हरिण काय करतं, खऱ्या पाण्यावरून उडी मारतं आणि कोणाच्या मागे लागतं, म्हणजे कोणाचं सांगतो, हे आपलंच सांगतो मी. विठ्ठल विठ्ठल जे नाहीच सुख तत्व नावाचं या जगतामध्ये जर उपलब्धच नसेल तर मिळेल कसं. अनेक वेळेला मी कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये एवढा एकच दृष्टांत सांगतो, म्हणजे आपले पुढले चरण आपल्याला सोडायचे आहेत. विठ्ठल विठ्ठल या जगतामध्ये सुख नावाचं तत्व का मिळत नाही, एक दृष्टांत सांगतो, इथं संपवतो हा विषय. शंकराचार्य म्हणतायत या जगतामध्ये कोट्यवधी ग्रंथ आहेत आणि कोट्यावधी ग्रंथाचं सार मी फक्त अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो, ऐका. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव. शंकराचार्य म्हणतात ब्रह्मतत्व खरं, जग काय खरं आहे हो. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, जगत खरं का देव खरा? काहीच उत्तर नाही. काय खरंय बाबा, काय खरंय जगत? तुम्ही जागे ना, पण म्हणजे देव खरा आहे आणि संसार खोटा. तुमचं हे उत्तर आहे ना, पण तुम्ही जागे आहे ना. तुम्ही झोपेल मान सिद्ध करून देऊ का तुम्हाला? सांगा आता. देव खरा आहे, संसार जर खोटा असेल तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्या आयुष्यातला जास्तीत जास्त काळ तुम्ही संसाराला देता का देवाला देता? खऱ्याला देता का खोट्याला देता? मग तुम्ही जागे का झोपेल? झोपेल का नाही? अशा झोपणाऱ्यांना हे संत गुरु जागे करतात. उठा जागे वारे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकावे आता जन्माचा परिणाम. धन दारा पुत्र जन, धन दारा पुत्र जन. धन म्हणजे संपत्ती, दारा म्हणजे पत्नी, पुत्र म्हणजे मुलगा आणि जन म्हणजे लोक. याच्यातलं एकही सुखाचं कारण नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, महाराज अहो याच्यामधलं पुत्र झाल्यानंतर सुख होतं. शंकराचार्य म्हणतायत, तुकाराम महाराज म्हणतायत, बाबा अरे पुत्र सुखाचं कारण नाही. पुत्र जर सुखाचं कारण असतं तर मरेपर्यंत त्याला सुख द्यायला पाहिजे. परंतु एकेकाळी माणूस पुत्र झाल्यानंतर पेढे वाटणारा म्हातारपणामध्ये त्याच्या नावाने बूट मोडताना दिसतो. विठ्ठल विठ्ठल. मुंबई मधलं कुटुंब, आता एकच उदाहरण सांगतो. मुंबई मधलं कुटुंब, 10 बाय 10ची खोली, नवरा बायको, 12 वर्ष झाली लग्नाला, पुत्र संतती नाही. 10 बाय 10च्या खोलीमध्ये त्याच्यामध्येच कपाट, त्याच्यामध्येच पलंग, त्याच्यामध्येच किचन, त्याच्याच मध्ये बाथरूम. तो टीव्ही बघायचा, जो टीव्ही होता ना, आंघोळीच्या बादलीवर तो टीव्ही.
आंघोळीच्या वेळेला टीव्ही बाजूला काढून ठेवायचा आणि त्या बादलीनं आंघोळ करायची, पुन्हा ती बादली पालथी घालायची त्याच्यावर, एवढी काटकसर. आणि मग एक दिवस जेवण वगैरे केलं नवरा बायकोनी आणि पलंगावर बसले, गप्पा मारता मारता बायको म्हणते, का हो देवाने आपल्याला मुलं दिली नाही, कृपाच केली, जर मुलं झाली असती तर ठेवली कुठं असती? अहो चपला काढायला जागा नाही घरामध्ये, एवढाच रूम, त्याच्यामध्येच पलंग, तो पण एवढा, आणि तो आपल्याला पुरत नाही, मुलगा झाला तर ठेवायचा कुठं? नवरा म्हणतो एवढं काय त्याच्यामध्ये, तू थोडं तिकडं सरक, मी थोडा इकडं सरकतो, होईल जागा. म्हटले का हो समजा जुळे झाले मग का असाच तपासते बरं, मग जुळे झाले मग नवरा म्हणतो मग त्याच्यामध्ये काय एवढं, तू थोडं तिकडं सरक, आणि भाऊ म्हणतो मी थोडा इकडं सरकतो. भाऊ जसा सरकायला गेला, पलंगाची हाईट एवढी होती, जसा सरकायला गेला तसा असाच आवाज झाला. मोडलं ना कंबर त्याच. कोणाचं? कोणी मोडलं कंबर त्याच? मुलाने. कोणत्या मुलाने? न झालेल्या. मग न झालेले मुलं जर बापाचे कंबर मोडू शकतात, आता पुढचं लिहून देऊ का तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल. काल्पनिक मुलं जर बापाचं कंबर मोडू शकतात, तर ही मुलं काय सुख देणार आपल्याला? म्हणून धनदारा पुत्र जन. विठ्ठल विठ्ठल. या जगतामध्ये सुख नावाचं तत्वच नाही. त्याच्याकरता एक दृष्टांत सांगत होतो, तो बाजूलाच राहिला. एका शाळेमध्ये अधिकारी गेले, बसकन एका वर्गामध्ये शिरले. आता अधिकारी अचानक आले, किती गडबड होते, त्या बाईचं शिकवायचं काम चालू, तेवढ्यामध्ये अधिकारी आले, बाईचा थरका पडला. आता एवढे मुलं काय उत्तर देणार साहेबांनी सांगितलं, बघा सगळ्यांनी खाली बसा, मला पुढच्या वर्गात जायचं, एकच प्रश्न विचारतो, पटकन उत्तर द्या, मला जाऊ द्या. असं म्हटल्यानंतर त्या साहेबांनी मुलांना प्रश्न विचारला, बघा तुम्ही ऐकलेले, माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे, सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? काय नाही ऐकता ना तुम्ही, पण पुढचं ऐका बरं. एकाला उत्तर देता नाही आलं. आता काय करायचं? बाईचा तर्क पडला. बाई साहेबांच्या समोर उभी होती, पटकन मागे गेली आणि बाईच्या डोक्यामध्ये कल्पना सुचली. तिच्या कमरेला कपाटाच्या किल्ल्या होत्या. काय होत्या? कपाटाच्या. साहेबांच्या पाठीमागे गेली आणि मुलांना त्या कमराच्या किल्ल्या दाखवू लागल्या, इकडं पहा इकडं पहा. एकाही मुलाच्या लक्षात नाही आलं, पण शेवटच्या मुलाच्या लक्षात आलं का आपल्या बाई आपल्याला किल्ल्या दाखवतात, आणि त्याच्या गोष्ट लक्षात आली. त्यांनी वरबोट केलं, साहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. म्हटले सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? त्यांनी सांगितलं, साहेब सोपं उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला. मग साहेबांनी विचारलं, अरे बाबा अनेक किल्ले आहेत, कोणत्या किल्ल्यावर झाला? म्हटले बाईच्या कमरेच्या. साहेब म्हटले इकडे. मग साहेबांनी त्याला जवळ बोलवलं, बाबा असं शिकवलं बाईने तुला, बाईच्या कमरेच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म? तो मुलगा थरथर कापू लागला, साहेब मला काही बोलू नका. म्हटले का बरं? मी या वर्गातला विद्यार्थी नाही. म्हटले मग? ज्याच्या जागेवर आलो त्याच्या घरी लग्न आहेत. बदली कीर्तनकार. विठ्ठल विठ्ठल. साहेबांनी त्याला दिलं सोडून, बाईला समोर घेतलं. बाई अरे तुझ्या वर्गातले विद्यार्थी कळत नाही, तू बाहेरचे विद्यार्थी येऊन बसतात आणि काय उत्तर देतात आणि काय तुम्ही शिकवतात. बाईचा थरकाप आणखी वाढला. बाई म्हटले, साहेब मला पण काही बोलू नका. म्हटले का बरं? कारण मी सुद्धा या वर्गातली शिक्षिका. म्हटले मग? आमचे मिस्टर शिक्षक आहेत, ते गेले दळायला आणि पुरं सांभाळायला मला ठेवलं. विठ्ठल विठ्ठल. साहेबाने कपाळाला हात लावला. अरे बाई एवढा मोठा शिक्षण मंडळाचा गोंधळ, विद्यार्थी खोटा, शिक्षक खोटा, अरे बाई एवढा मोठा गोंधळ. आज जर खरोखरचाच अधिकारी आला असता, कारण मी पण त्याच्या जागेवर आलो. विठ्ठल हा दृष्टांत का सांगितला माहितीये का? संसार खोटा, संसारातल्या वस्तू खोट्या, आणि त्या वस्तूंपासून होणारं सुख सुद्धा खोट. याचं हे सुखाचं उत्तर आहे. विठ्ठल जे नाहीच जगतामध्ये, जे तत्व उपलब्धच नाही, त्याच्या मागे हा जीवात्मा आयुष्यभर धावतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, जनायक मुक्ती यत्न नाही केला, जनायक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशासी न पावला,
जगामध्ये उपलब्धच नाही. त्याच्या मागे आयुष्य कमवण्यामध्ये आयुष्य खपवतो. आणि जे आपल्या हृदयामध्ये आहेत, जे तत्व आपल्या ठिकाणी आहेत, ते आपल्याला मिळत नाही. म्हणून नामदेव महाराज सांगतात, गुरुची कृपा झाली, आपलं निज तत्व असलेलं गुरुनी मला दाखवलं. कोणतं तत्व दाखवलं? अभंगाचं दुसरं चरण. माझे सुख माझं दाविले डोळा, माझे सुख दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, हो दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, माझे सुख माझा दाविले डोळा, माझे सुख नामदेव महाराज म्हणतात, माझे सुख मज किंवा माझे रूप मज. काही ठिकाणी सुख आहेत, काही ठिकाणी रूप आहेत. आज आपल्याला सुख घ्यायचंय. माझं सुख, सुख नावाचं तत्व आत असतं का बाहेर असतं? तुकाराम महाराजांचे प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सदा नाम घोष करो हरी कथा, तिने सदा चित्ताला समाधान मिळतं. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना काय तेने जीवा सुख जीवाला होतं. म्हणजे सुख हे बाहेरचं साधन नाही, आतलं आहे. आणि आपण वापरतो बाहेरचं. विठ्ठल विठ्ठल सुखाकरता आपण बंगला बांधतो, बाहेरचं साधन. सुखाकरता आपण गाडी घेतो, बाहेरचं साधन. सुखाकरता आपण लग्न करतो, बाहेरचं साधन. अरे सुख आतमध्ये, साधनं बाहेरची वापरून उपयोग काय? एका माणसाला भूक लागली, आता शास्त्रामध्ये प्रमाण आहेत, मानेन पाने काय दानेन पानेर न तुकांकणेन, स्नानेन शुद्धीर न तू चंदनेन, मानेन तृप्तीर न तू भोजनेन. असे प्रमाण भरपूर आलेले आहेत. पण भोजनाने तृप्ती होत असते. पण एका माणसाला भूक लागली, 4-5 उपवास लागोपाठ आले, घरी गेल्या बायकोला सांगितलंय, बघ 3 दिवसापासून उपवास करतोय, भरपूर जेवायला बनव आणि पटकन जेवायला वाढ. आणि बायकोने स्वयंपाक बनवला, पण त्याने विचार केला भूक तर खूप लागली, एक घास कुठपर्यंत खाणार. म्हणून त्याने काय केलं, उपरनं काढलं खांद्यावरचं, खाली अंथरलं, 10 पोळ्या टाकल्या, त्याच्यावर पोळी टाकली. आणि महाराज म्हणतात, त्याने ते पोटाच्या वरून, महाराज म्हटले, मग अन्नाने भुकीची तृप्ती नाही का? म्हटले आहे, पण ते अन्न आतमध्ये वापरल्यावर का बाहेरून वापरल्यावर? आतमध्ये वापरलं तर भुकेची तृप्ती, पोटाच्या बाहेरून वापरलं तर भुकेची तृप्ती होणार
तसं सुखेची तृप्ती. सुख जर आतली साधनं वापरलं तर सुख, बाहेरची साधनं किती वापरली टाटा अंबानीला सुद्धा सुख नाही. विठ्ठल विठ्ठल. बाहेर सुख का मिळत नाही तर त्याची प्रमाण तुकाराम महाराजांना जाऊन विचारा. तुकाराम महाराज म्हणतात, दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी. जगतामध्ये सुख का नाही? कारण जगतामध्ये जिकडं पावा तिकडं काय आहेत? दुःख बांधवडे ह्या संसार, सुखाचा विचार नाही कोठे, जिकडं बघावं तिकडं दुःख. आता मला वाटतं परवा तेव्हा एक दृष्टांत सांगितला. मी आळंदीला असताना पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये दृष्टांत आला, किंवा वेदांतामध्ये अनेक ठिकाणी तो आढळतो आपल्याला. एका माणसाच्या मागे वाघ लागला, आडनावाचा नाही, 4 पायाचा वाघ लागला. मग वाघ लागल्यानंतर काय करेल तो? विना घेऊन हरिपाठ करील. काय करील तो? माणसाच्या मागे वाघ लागल्यावर काय करील तो? पळू लागला. पळता 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 तो एका विहिरीमध्ये पडला. दैव चांगलं होतं, त्या विहिरीच्या तीरावर एक वडाचं झाड होतं आणि त्याच्या पारुंब्या खाली लोंबकळत होत्या. याने पडता पडता विहिरीमध्ये पडता पडता काय पकडल्या? पारुंब्या पकडल्या आणि विहिरीमध्ये पडण्यापासून वाचला. आणि म्हणून एकदाचा वाचला म्हटलो, पण विहीर किती खोल आहेत म्हणून त्यांनी खाली पाहिलं तर विहिरीमध्ये पाण्याचा थेंब नाही, पण 3.5 विटोळे घालून एक नाग फणा काढून त्याच्याकडे पाहत होता. याने विचार केला, बरं झालं खाली पडलो नाही, खाली पडलो असतो तर खाली सर्पदंश झाला असता. आता हळूहळू वरती चढावं म्हणून वरती बघितलं तर वरती वाघ 2 पंजे कठाडावर ठेवून त्याची वाट पाहत होता. याने विचार केला, खाली उतरावं तर खाली नागोबा आणि वरती चढावं तर वरती वाघोबा. झाली ना फजिती. आता काय करायचं सांगा? किती दुःख. खाली उतरलं तरी दुःख, वरती चढलं तरी दुःख. आणि त्याचं दैव असं होतं, त्याने ज्या पारुंब्या पकडलेल्या होत्या ना, त्या पारुंबीला मूळ होतं. ते साधं नव्हतं. कोणतं होतं? हीर का तुमच्या गावातली होती काय? कस काय माहिती? विठ्ठल विठ्ठल. त्याने ज्या पारुंब्या पकडलेल्या होत्या त्याला मूळ होतं, आग्या मूळ. आणि त्यांनी ते पकडल्यामुळे उठलं ते, आणि मूळ उठल्या उठल्या त्याने अभंग सुरुवात, हरिपाठ नाही, तडा तडा त्याला चावू लागल्या. बरं त्या मधमाशा त्याला विचारत नव्हत्या, इथं चावू का तिथं चावू का, जिथं दिसल तिथं त्याला चावू लागल्या. सांगा किती दुःख त्याला. शास्त्रकार म्हणतात, सांगा या जीवाला दुःख किती. खाली उतरलं तरी दुःख, वरती चढलं तरी दुःख, आशाच पारुंब्या पकडल्या तरी किती दुःख आहे. अशा दुःखामध्ये त्या मोळाच्या पुळीमधून एक मधाचा थेंब निसटला आणि याच्या ओठावर पडला. त्याने तो काय केला? चाटला. कसा लागला त्याला? म्हणतो कसा? मध किती. हे कोणाचं सांगतो? अजून तुम्ही विहिरीतच आहे का? विठ्ठल विठ्ठल. हा जीवात्मा संसार रूपी विहिरीमध्ये पडला. त्याच्या खाली दुःख आहेत, वरती दुःख आहेत, मधी दुःख आहेत, डाव्या हाताला दुःख आहेत, उजव्या हाताला दुःख आहेत. एक मधाचा थेंब नातू झाला का मधाचा थेंब, बंगला बांधला का मधाचा थेंब गाढवा. अरे चारी बाजूनी दुःख आहे. ते दुःख जातं विसरून एक थेंबाच्या नादी लागतो. विठ्ठल या जीवाचं निज तत्व आहेत, निज सुख आहेत. भगवान परमात्म्याची प्राप्ती त्याच्याशिवाय त्याच्या जीवनाची सार्थकताच नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. आणि म्हणून हे निज तत्व दाखवून देण्याचं काम आमचे भक्तराज नामदेव महाराज वर्णन करतात. माझे सुख मज दाविले डोळा. आणि त्याच्यामध्ये मला प्रेम दिलं आणि ज्ञान दिलं. कारण भक्ती करत असताना भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणून ह्या 2 तत्वाची भक्तीमध्ये गरज आहे, प्रेम आणि ज्ञान. हे 2 तत्व नामदेव महाराज म्हणतात या गुरूंकडून मला मिळालं. म्हणून यांचे उपकार काय वर्णन करू. अभंगाचं 3रं चरण.
महाराज म्हणतात आशा गुरुचे उपकार ऋणधनेचे व्यक्त करतात. तिसऱ्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात यांचं वर्णन काय करू, यांचे ऋण काय उपकार विसरू शकत नाही. कारण यांनी काय केलं, जन्माला येणं मरणच संपवलं. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे, एका आंधळ्या माणसाला गावामध्ये जायचं राहतं, चारी बाजूनी भिंती राहते आणि एकच दरवाजा. मग तो आंधळा पडायचा उठायचा चालायचा, पडायचा उठायचा चालायचा. मग सज्जनाने सांगितलं बाबा जायचं कुठं, म्हटलं गावामध्ये. अरे बाबा चारी बाजूनी भिंती एकच दरवाजा आहेत, एक काम करा तुम्ही भिंतीला हात लावा आणि चालत राहा. चालता चालता दरवाजा आला का गावामध्ये प्रवेश करा. मग तो आंधळा चालता चालता दरवाजा आला आणि मग दरवाजा आला. जर ज्याला गुरुची ते जर कृपा असेल तर तो भिंतीचा हात काढत नाही. ज्याच्यावर गुरुचे उपकार नसतात त्याला खाजव येते. मग ते हात काढतं आणि खाजू लागतं आणि चालूही लागतं. 2 फुटावर आलेला दरवाजा चालायचं काम करतं, खाजवायचं काम करतं, खाजवायचं समतन भिंतीला हात लावतं, दरवाजा जातो मागून निघून. आता दरवाजा कधी येणार, गावाला पूर्ण चक्कर पडल्याशिवाय जसा दरवाजा येत नाही तसं 84 लाख वेळेला जन्म घेणं मरण, जन्म घेणं मरण ज्या वेळेला घडतं 84 लाख वेळेला, त्यावेळेला आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. नामदेव महाराज म्हणतात या गुरुकृपेने या जन्म मरणाचं दुःख एकदाच संपून जातं. म्हणून या गुरुचे माझ्यावरती उपकार आहेत, मी आयुष्यभर विसरू शकत नाही. या गुरुंनी आणखी एक उपकार काय केला, अभंगाचं शेवटचं चरण. नामा म्हणे मदन किरी दाविली सोय, नामा म्हणे निकिद 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 दाविली सोय. हो न विसरावे पाय विठोबाचे, न विसरावे पाय विठोबाचे, न विसरावे पाय विठोबाचे, न विसरावे पाय विठोबाचे. माझे सुख मज दावी येल डोळा, माझे सुख मज दावी येल डोळा, माझे सुख मज दावी येल डोळा, माझे सुख मज दावी येल डोळा. ना विसरावे पाय विठोबाचे, विठोबाचे, न विसरावे पाय विठोबाचे, विठोबाचे. माझे सुख मज दावी येल डोळा, माझे सुख मज दावी येल डोळा, माझे सुख मज दावी येल डोळा, माझे सुख मज दावी येल डोळा. दिधली प्रेम ज्ञानमुद्रा, ज्ञानमुद्रा, Ah
नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, गुरुंनी मला अशी सोय लावून दिली का आता विठोबाचे किंवा खेचराचे पाय मी विसरू शकत नाही. म्हणून भक्त शिरोमणी नामदेव महाराज प्रस्तुत अभंगातून गुरुची कृपा आपल्या जीवनामध्ये झाल्यानंतर निज तत्व निज सुख आपलंच असणारं तत्व आपल्याला कसं प्राप्त होतं, त्याच्याकरता गुरुची कृपा असावी लागते. आणि ती गुरुची कृपा झाल्यानंतर दोन तत्व मिळतात, प्रेम आणि ज्ञान दुसऱ्या चरणामध्ये. आणि तिसऱ्या चरणामध्ये त्यांची ऋण निर्देश व्यक्त करतात आणि त्या ऋण निर्देशामधून जन्म आणि मरण संतांच्या कृपेशिवाय टळू शकत नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवला हा किती सोपा आहे. या सोप्या मार्गाने जर गेलो तर त्या गुरुचे संतांचे पाय देवाचे पाय आपल्या जीवनामध्ये विसरू शकत नाही. म्हणून ज्या संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचं एकदा भजन करूया. निवृत्ती नामदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कन कन में गण गणात बोते गुरु गजानन माऊली, कन कन में गण गणात बोते गुरु गजानन माऊली,
साईबाबा काकांची पुण्यतिथी आहे. त्या संतांचं चिंतन घडावं, भक्तांचं चिंतन घडावं याकरता आज मुद्दाम होऊन आज या ठिकाणी अभंग स्मरणात आला. गाडीमध्ये येता येता पाठ केला, जो शिल्लक होता तो इथं येऊन पाठ केला आणि काही हातावर लिहून घेतला. म्हणून याच्या अभंगा चिंतनामधून जे चुकीचं असेल टाकून द्या. आणि कधी पण कीर्तनकार या अभंगाचा अर्थ हाच आहे असा छाती ठोकपणे सांगणारा कीर्तनकार अजून जन्माला आलेला नाही. कारण त्या अभंगाचा अर्थ ज्यांनी लिहिला फक्त त्यांनाच माहिती. विठ्ठल 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 विठ्ठल